करायची आहे. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले, लेट्स बॅटल बिगिन. पहिला चेंडू या सामन्यातील अभिषेक नाईक, स्ट्राईकवर अक्षय पाटील. पहिला चेंडू यॉर्कर लेनचा चेंडूला सन्मान दिला जातोय. इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. इथे जरा खेळाडूकडे लक्ष द्यायचंय, त्याला दुखापत झाली नाही पाहायचंय. आपण पाहतोय खेळाडूला थोडीशी दुखापत झालेली आहे, जास्त इजा होऊ नये, कारण महत्वपूर्ण खेळाडू आहे. मागील सामन्यात सामन्याचा मानकरी ठरला होता. त्या दिवशी खऱ्या अर्थाने क्रिकेटची पर्वणी आहे ती म्हणजे प्रेक्षकांना. चौका षटकांची आतिषबाजी, भेदक गोलंदाजी, चांगला क्षेत्ररक्षण. खऱ्या अर्थाने आजचा दिवस या स्पर्धेतील महत्वपूर्ण दिवस आहे. सुपर 8च्या लॉर्ड्स अलिबाग टेनिस क्रिकेटमधील 8 नावाजलेले असे संघ आपण पाहणार आहोत. कोणताही संघ कमी म्हणता येणार नाही. प्रत्येक संघाचे एक वेगळं स्थान आहे. प्रत्येक संघाने चांगली कामगिरी केली, बरीचशी पारितोषिकं पटकावलेली आहेत. आणि कोणता संघ या सुपर 8च्या ग्रुपमधून वरती जाईल, म्हणजेच अंतिम 5 मध्ये आपलं स्थान निश्चित करेल, हे कोणालाच सांगता येणार नाही. आपण पाहतोय 2 सामने दोन्ही संघांनी जिंकलेले संघ मैदानात एक सामने जिंकलेले संघ दुसऱ्या फेरीत एकमेकांसमोर उभे टाकलेले आहेत. सिद्धिविनायक झिराड संघ ज्यांनी एक सामना जिंकलाय, तर युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण संघ यांनी देखील एक सामना जिंकलेला आहे. निखिल वर्सेस अभिषेक हे बॅटल मैदानात आता पाहायला मिळतील. इथे निखिलचा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक मात्र केवळ प्रेक्षकाच्या भूमिकेत. चेंडू जातो मिड विकेट, सीमारेषे पार. इनिंग मधला पहिला मॅक्सिमम. जी क्षमता आहे आपण पाहिलं, APL मध्ये देखील निखिलने अष्टपैलू कामगिरी केली होती. मॅन ऑफ द सिरीजचा देखील तो मानकरी ठरला होता. या सामन्यात अभिषेकला नक्कीच त्याला रोखावं लागेल, कारण एक चांगला खेळाडू आहे. इथे झेल होऊ शकतो. इथे मात्र क्षेत्रापासून चेंडू थोडासा दूरवर आपण पाहतोय. पंचांचा इशारा येतोय नोचा. नो +1 एकूण 2 धावा मिळतील आणि त्याचबरोबर फ्रीची सुवर्ण संधी असेल, ती म्हणजेच फलंदाज अक्षय पाटीलला. अक्षय पाटील उर्फ मॅक्सवेल, त्याच्याकडून देखील एक चांगल्या खेळीची अपेक्षा असेल. स्लिपला क्षेत्ररक्षक होता, मात्र पण स्लिप म्हणता येणार नाही. शॉर्ट थर्डमॅन नक्कीच म्हणता येईल. त्यामुळे चेंडू कॅरी झाला नाही त्यापर्यंत आणि जीवदान लाभतंय फलंदाज निखिलला. चांगला कमबॅक म्हणावं लागेल अभिषेकचं. फ्रीच्या चेंडूवर पाहायचं किती धावा जमवल्या जात आहेत. आतापर्यंत धावसंख्या झाली 2 चेंडू अखेरीस 9 धावा. फ्रीचा चेंडू अभिषेकचा मॅक्सवेलसाठी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, टप्पापर्यंत चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय आणि त्याचबरोबर चेंडू वळसा देखील घेतोय. थोडीशी गती कमी होती या चेंडूवर आणि त्याचमुळे फलंदाज बीट ऑफिसच्या बाहेर शफल होऊन फटका लागवण्याचा प्रयत्न. फ्रीजचा हवा तसा फायदा उचलता येत नाहीये. 3 चेंडू झालेत. इथे 1 बाउन्स इन द ओव्हरची वॉर्निंग पंचांकडून दिली जाते.
नक्कीच मंडळाकडून मला एक सूचना येते, त्याची माहिती सर्वांनी करून घ्या. मित्रांनो, या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी याच विभागातील, याच गावाच्या आजूबाजूच्या गावातील जे काही संघ होते ते संघ आम्ही या स्पर्धेत घेतले नाही आहेत. बाहेरच्या संघांना संधी मिळावी म्हणून. त्यामुळे खेळीमेळीच्या वातावरणाची स्पर्धा खेळावी. कोणत्याही खेळाडूंनी पंचांची वाद घालू नये. वाद घातल्यास मंडळाकडे अधिकार असेल कठोर कारवाई करण्याचा. इथे झेल होऊ शकतो. चेंडू हवेत. इथे झेल निसटतोय. इथे हा झेल निसटलाय की अजून काही, याचं उत्तर आपल्याला सामन्याच्या अंती नक्कीच पाहायला मिळेल. निखिल सारख्या चांगल्या फलंदाचा उडालेला झेल इथे मात्र अजिंक्य ठोंबरे उर्फ लाराने इथे सोडलेला आहे. निखिलला लाभलेले जीवदान खऱ्या अर्थाने आज नशिबाची खूप साथ लाभते, कारण निखिलला पहिल्या सामन्यात 2 वेळा जीवदान लाभलं होतं. या सामन्यात एक जीवदान लाभलंय आणि निखिल सारख्या चांगल्या फलंदाज जीवदान लाभणं हे मात्र धोक्याचा इशारा म्हणावा लागेल. तो म्हणजेच प्रतिस्पर्धी संघासाठी, कारण त्याची बॅट टळपली तर चांगली धावसंख्या बनेल आणि प्रतिस्पर्धी संघाला एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल. आणि आपण पाहिलं तर युवराज 11 वागीश्वर वागरण संघाची गोलंदाजी देखील तेवढी बहारदार आहे. मागील सामन्यात त्यांनी चांगला खेळ केला होता, चांगली गोलंदाजी केली होती. प्रतिस्पर्धी संघाला कमी धावसंख्येने रोखलं. 74 धावांचं आव्हान होतं, मात्र प्रतिस्पर्धी संघाला त्याने 30 धावांवरतीच रोखलं होतं. नेक्स्ट मॅच, पुढील सामना अल अजीज अलिबाग विरुद्ध आद्य सप्लायर्स नौकार. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत आणायचे. आद्य सप्लायर्स नौकार विरुद्ध अल अजीज अलिबाग. त्याच दरम्यान पिवासिपचा फटका लागवण्याचा प्रयत्न. इथे नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतो. एक फिरकी गोलंदाज अजिंक्य ठोंबरे उर्फ लारा. नेहमीच कंजूस षटक करण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज. इथे झेल होऊ शकतो. योगेश कोणती चूक करत नाहीये. निखिल बॅक टू द पॅव्हिलियन. इट्स अ बिग ब्लो. फर्स्ट विकेट डाऊन. आपण पाहतोय निखिलला लाभल्या जीवदानाचा हवा तसा फायदा उचलता आला नाही आणि फिरकी गोलंदाज इथे विकेट प्राप्त करतोय. त्याच्या हातून एक चूक नक्कीच आपण पाहिली. जीवदान लाभलं होतं ते म्हणजेच निखिलला. चला, नवीन बॅटर नवीन फलंदाज आदर्श पाटील आपण पाहतोय फलंदाजीसाठी येतोय. खऱ्या अर्थाने मागील काही महिन्यांमध्ये बराच वेळेला आदर्शचा खेळ मी पाहिला. जयमान क्रीडा मंडळ मिळकतकर आयोजित डबल बॉल क्रिकेटमध्ये मालिकेवरचा किताब त्याने पटकावला होता. त्यानंतर आपण पाहिलं तर माणकेश्वर कोळगाव आयोजित स्पर्धेमध्ये उत्कृष्ट फलंदाजा किताब त्याने पटकावला होता आणि माणकेश्वर क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित स्पर्धेमध्ये 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याचा विक्रम देखील त्याने केला. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर बरेचसे चांगले खेळाडू आहेत, चांगले फलंदाज आहेत ज्यांनी 6 चेंडूमध्ये 6 षटकार लगवण्याची किमया केली. त्यापैकीच एक फलंदाज आदर्श पाटील तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. तो म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरण या संघाकडून. जर आपण पाहिलं हे टॉपचे जे 3 खेळाडू आहेत, 3 फलंदाज आहेत, हे प्रमुख खेळाडू आहेत. मग अक्षय मॅक्सवेल असेल, त्याचबरोबर निखिल असेल आणि त्याचबरोबर आदर्श. आता पाहायचं आदर्श कशा प्रकारे अजिंक्यच्या गोलंदाजीचा सामना करतोय. इथे मात्र यष्ट्यांच्या खूपच जवळ आला चेंडू. इथे मात्र वाईडचा इशारा येतोय. डाऊन द लेग साइड. अवांत स्वरूपाची धाव मिळते. धावसंख्या होते 12 धावा. पहिल्या षटकात 11 धावा आल्यात. दुसऱ्या षटकाचा विचार केला आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 1 धाव खर्च करत अजिंक्यने 1 विकेट प्राप्त केले. या षटकातील 4 चेंडूमध्ये पाहायचे कशा प्रकारचा खेळ होतोय. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा एकदा आपल्या फिरकीने इथे चकवतोय, जागेवर उभं करतोय आदर्श सारख्या चांगल्या फलंदाजाला. अजिंक्य ठोंबरे उर्फ लारा एक अष्टपैलू खेळाडू आहे. एक वेगळं स्थान, विशिष्ट स्थान त्याचं आपण पाहतो या सिद्धिविनायक शिराड संघामध्ये. पुन्हा एकदा अप्रतिम गोलंदाजी. फलंदाज केवळ फटका लागण्याचा प्रयत्न करतोय. बॅटचा केवळ हवेशी संपर्क येतोय आणि कुठेतरी असं वाटतं या 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला तर केवळ गोलंदाज आणि यष्टीरक्षक यांचाच खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी अजिंक्य ठोंबरेची. इथे मात्र सिद्धिविनायक शिराड संघाकडे गोलंदाजी मधलं असलेली विविधता आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात वेगवान गोलंदाज अभिषेक. पुन्हा एकदा अप्रतिम चेंडू. इथे मात्र आदर्श विचार करते कशा प्रकारे चेंडूचा सामना करायचा. 1 नाही 2 नाही, सलग 3 चेंडू निर्धाव टाकलेले आहेत. ते म्हणजेच लाराने षटकाचा विचार केला तर या षटकातील
5 चेंडू झालेत, अप्रतिम षटक. आतापर्यंत केवळ एकच धाव दिलेली आहे आपल्या षटकाला. अंतिम चेंडू घेऊन अजिंक्य, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. अवांत स्वरूपाची एक धाव केवळ दिले. खऱ्या अर्थाने जर आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या परिभाषेत सांगायचं झालं तर मेडन ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. अवांत स्वरूपाची एक धाव आणि पहिल्या षटकात 11 धावा, तर दुसऱ्या षटकात आले केवळ एकच धाव. त्यामुळे 2 षटकाखेरीज धावसंख्या झाली युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरे संघाची 1 गडी बाद 12. 12 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2 ओव्हर्स. 12 चेंडू 12 धावा आल्यात. याचा अर्थ गोलंदाजांचं वर्चस्व, अप्रतिम षटक. अजिंक्य ठोंबरे उर्फ लाराचा पण पाहिला आणि त्यानंतर पण पाहतोय गोलंदाजीसाठी येतोय अजून एक महत्वपूर्ण खेळाडू सिद्धिविनायक झिराड संघाचा सचिन म्हात्रे. एक महत्वपूर्ण खेळाडू, अष्टपैलू खेळाडू. इथे मात्र आता मॅक्सवेलला आणि आदर्शला मागील षटकातील धावांची कमतरता भरून काढावी लागेल आणि जर हे षटक देखील कंजूस षटक आलं तर मात्र फलंदाजी करण्यास संघ पहिल्या सत्रातच कुठेतरी बॅकफुटला पाहायला मिळेल. चला आद्य सप्लायर्स नौकर संघाचा कर्णधार, आम्हाला आपली प्लेइंग 11ची लिस्ट भरून द्यायची. इथे झेल होऊ शकतो. राजा इथे अप्रतिम झेल पकडतोय मित्र, नक्कीच टाळ्या वाजवले पाहिजेत. राजा कोळी पुन्हा एकदा आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाची चुणूक इथे दाखवतोय. हा खेळाडू नक्कीच खास आहे क्षेत्ररक्षणात. सिद्धिविनायक झिराड संघातील क्षेत्ररक्षणामधील प्रमुख बाजू म्हणून राजाकडे ओळखलं जातं. चांगल्या प्रकारे त्याने झेल पकडलाय आणि इथे आमच्या सर्वांचं लक्ष आहे की या स्पर्धेमध्ये कोणते खेळाडू चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, कारण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील किताब या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेला आहे. नक्कीच त्यामधील एक दावेदार राजा कोळी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र सचिनला पहिल्या चेंडू विकेट प्राप्त होते, कारण मागील षटकाची धावांची कमतरता होती. त्यासाठी मोठा फटका लागवण्याच्या प्रयत्नात इथे मॅक्सवेल बाद झालाय. नवीन फलंदाज रूपम म्हात्रे फलंदाजीसाठी आलाय. सचिनचा पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. इथे मात्र आपल्या फिरकीची जादू सचिन देखील इथे आपल्याला दाखवतोय. आपण पाहिलं सिद्धिविनायक झिराड संघामधील गोलंदाजांकडे लक्ष दिलं. अभिषेक वेगवान गोलंदाज, त्यानंतर अजिंक्य फिरकी गोलंदाज, त्यानंतर पुन्हा एकदा फिरकी गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजे सचिन म्हात्रे. इथे फटका चांगला आहे, झेल होणं कठीण आहे. क्षेत्ररक्षक राजा पुन्हा एकदा अप्रतिम क्षेत्ररक्षण करतोय. निश्चित इथे आपल्या संघासाठी त्याने 3 धावा रोखल्यात. चांगला क्षेत्ररक्षण, त्यांची पाठीराखी देखील आनंदित आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी चिंतेची बाब म्हणावी लागेल ती म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरे संघासाठी गोलंदाजांना धावा रोखण्यासाठी फलंदाजी चांगली धावसंख्या सेट करणं धावफलकावर आवश्यक आहे. धावसंख्या एकूण झालेली आहे 13 धावा. आदर्शचा हा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे. झेल इथे नक्कीच होणार नाहीये. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाणार का? फेक तितकीशी अचूक नव्हती, मात्र बॅकअपला क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये. धावांसाठी संघर्ष करावा लागतोय, झगडावं लागतंय. ते म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरे संघातील फलंदाजांना. याचं कारण बहारदार गोलंदाजी सुरू आहे, चांगल्या टप्प्यावरती मारा चालू आहे. फिरकी गोलंदाज चेंडूला वळवतायत, फलंदाजांना बीट करतायत, धावा येत नाहीयेत. धावा जमवण्यासाठी नक्कीच प्रयत्न करावे लागतील रूपम आणि आदर्शला येणाऱ्या फलंदाजांना, कारण धावफलकाला आपण पाहतोय 2 षटक आणि 4 चेंडूचा खेळ झाला असताना धावफलकावर केवळ 14 धावा लागल्यात. इथे फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका लगवण्याच्या प्रयत्नात फलंदाज रूपम मात्र देखील बाद होतोय. 1 मोर विकेट डाऊन. या सामन्यात मात्र पूर्णतः आपली पकड पहिल्याच ओव्हर दी वेस्ट साइड डिसिजन पेंडिंग आहे. ओव्हर दी वेस्ट साइडचा कॉल चेक केला जातोय. फेअर डिसिजन आहे आपण पाहतोय. फलंदाजी ते बाद दिला जातोय, फेअर डिलिव्हरी. रूपम मात्र ते बाद झालंय. आपण पाहिलं तर एकूण 1, 2 आणि 3 फलंदाज बाद होणार. तिसरा फलंदाज रूपम मात्रे. आता मात्र काहीसा अडचणीत आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वागरे संघ.
अजिंक्य ठोंबरे उर्फ लाराने हा झेल पकडलाय. बघा चांगले खेळाडू कशा प्रकारे आपल्या चुका दुरुस्त करतात. पहिल्या षटकात अजिंक्यने झेल सोडला होता, मात्र याच सामन्यात त्यांनी आपली चूक दुरुस्त केली, झेल पकडलाय. चांगला खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू आहे. दोन्ही संघांमध्ये धावसंख्या आपण पाहतोय, धावसंख्या स्थिरावलेली आहे 14 धावा. 3 गडी बाद झालेले आहेत. या षटकात सचिनच्या गोलंदाजीवरती विकेट्सची संख्या आपल्याला पाहायला मिळते. तिसरा आपण पाहतोय इथे अंतिम चेंडू देखील या षटकातील निर्धाव येतोय. 3 षटकांच्या अखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतो युवराज 11 पुरस्कृत वागेश्वर वाघर संघाची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 3 गडी बाद 14 धावा. 14 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. निनाद, मी काल सुद्धा म्हटलं होतं, परवा म्हटलं होतं आणि पहिल्या दिवशी सुद्धा म्हटलं होतं की या गावाची खासियत आहे, या गावाच्या मातीमध्ये अनेक खेळाडू निर्माण झाले, मग कबड्डी असेल, क्रिकेट असेल किंवा बैलगाडी शर्यत असेल किंवा कुस्ती असेल, परंतु त्याच वेळेस इथे या गावामध्ये स्पेशली शिक्षणावरती खूप मोठा भर देण्यात आला आहे. आणि याच गावामधून आपल्याला अनेक शिक्षक, टीचर्स, त्याचप्रमाणे काही वकील, काही डॉक्टर्स आणि काही उच्च पदावरती असलेले सदस्य आपल्याला पाहायला मिळाले. आणि त्याचप्रमाणे हे का मिळाले तर त्याच्यामध्ये त्यांची मेहनत होती आणि शिक्षण घेण्याची त्यांची इच्छा. तर मी या इनिंग नंतर एक आपल्याला सुवर्ण संधी किंवा एक खुशखबर घेऊन येणार आहे. आपण तोपर्यंत सामन्याकडे वळूया. मंथन नाईक आपण पाहतोय चौथं आणि अंतिम षटक घेऊन आलाय. नाणेफेकीसाठी या आद्य सप्लायर्स नौखार आणि अल अजीज या दोन्ही संघाच्या कर्णधारांनी इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. अल अजीज संघाचा कर्णधार आणि आद्य सप्लायर्स नौकार संघाचा कर्णधार आदर्श पाटीलच्या बॅटनं आलेला एक अप्रतिम स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी या षटकाने आपण पाहिलं तर धावसंख्या होते 21 धावा. आपण धावफलकर पाहतोय. अल अजीज अलिबाग संघाचे कर्णधार लवकरात लवकर आपल्याला टॉस करण्यासाठी यायचं आहे, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. अल अजीज अलिबाग. मंथनला इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या 3 षटकामध्ये धावा आल्या नाहीयेत. या षटकात मोठे फटके नक्कीच आदर्श कडून आपल्याला पाहायला मिळतील. त्याच दरम्यान डाऊन दी लेग साइड वाईडचा इशारा येतोय. अवांत स्वरूपाची धावसंख्या होते 22 धावा. मंथन नाईक जर आपण पाहिलं तो देखील प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. मॉन्टी नावाने नक्कीच तो प्रचलित आहे. त्याच दरम्यान त्याचा पुढचा चेंडू यावेळी चांगला चेंडू आणि या चेंडूवरती अजून एक मोठा स्ट्रोक, अजून एक षटकार येतोय. धावांची गती वाढवणार षटक हे पाहायला मिळणार का अशी चिन्ह पाहायला मिळतात कारण पहिल्या 2 चेंडूचा विचार केला त्या 2 चेंडू तब्बल आतापर्यंत 14 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या एकूण होते 27 धावा. या षटकात धावा रोखण्यासाठी गोलंदाजी करावी लागेल कारण जर धावा रोखल्या गेल्या नाही तर या षटकात अशा प्रकारची फटकेबाजी झाली एक मोठी धावसंख्या रचली जाऊ शकते. यासिन सर सांगू इच्छितो की हा फलंदाज जो आपण पाहतोय आदर्श पाटील याने यंदाच्या हंगामात चांगली सुरुवात केलेली आहे. माणकेश्वर क्रीडा मंडळ कोळगावची स्पर्धेमध्ये याच फलंदाजाने सलग 6 चेंडूवर 6 षटकार लगावले होते, त्यामुळे त्याच्याकडे क्षमता आहे मोठे फटके लगावण्याची. इथे मात्र गोलंदाज मंथनला काहीसं वेगळं करावं लागेल. मंथनला इथे आपल्या गोलंदाजीमध्ये असलेलं मिश्रण दाखवावं लागेल. चेंडू द्यायचा आहे. 2 चेंडूमध्ये 14 धावा आल्यात. अजूनही 4 चेंडू येणं बाकी आहे. गोलंदाज मंथन कशा प्रकारे कमबॅक करतो हे देखील पाहायचंय. चेंडू आलेला आहे. चला सामना त्वरित सुरू करायचा आहे. त्याचबरोबर आपण पाहतो इथे आद्य सप्लायर्स नौखार संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. लजीज अलिबाग संघाचा कर्णधार आलेला आहे. नाणेफेक करून घ्यायचे. सन्माननीय गणेश भोईर यांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करून घ्या पुढील सामन्याचा. यावेळेस मात्र चांगला फटका, लेट कटचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड डी पॉइंट सीमारेषे पार 4 धावांसाठी.
निनाद, या गावामध्ये आणि या मातीमध्ये ज्यांनी जन्म घेतलाय असे अनेक डॉक्टर्स, इंजिनियर आणि वकील आपल्याला पाहायला मिळतात. त्यातीलच एक सदस्य डॉक्टर सन्माननीय वाघमारे सर यांच्या शुभ हस्ते होतोय इथे टॉस. इथे पेडवी डॉक्टर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय अप्पा वाघमारे यांचे बंधू राकेश वाघमारे, डॉक्टर राकेश वाघमारे यांच्या शुभ हस्ते होणार आहे टॉस. अल अजीज विपक्ष नौखार, आद्य सप्लायर्स नौखार विपक्ष अल अजीज अलिबाग. इथे मात्र केवळ आक्रमण केलं जात आहे आणि आपली पॉवर रेंज इथे दाखवतोय. पॉवरफुल हिट लगावतोय तो म्हणजेच आदर्श पाटील. इथे आदर्शच्या बॅटमधून आलेले आपण पाहिलं आतापर्यंत 2 षटका, 3 षटकार आणि 1 चौकार लागवला आणि मागील 2 षटकामध्ये जी धावांची कमतरता होती, मागील 2 षटक पण पाहिली तर अजिंक्यने 1च धाव दिली, ती अवांत सुपाची म्हणजे ती मेडन ओव्हर म्हणता येईल. आणि त्यानंतर सचिनने आपल्या षटकात 2 धावा देत 2 विकेट प्राप्त केल्या. फक्त 2 चेंडू शिल्लक आहेत. मंथन नाइक, ओहो, फॉलिंग स्वीप हमें देखने को मिला और लॉन्ग लेग की दिशा में बहुत ही बढ़िया कोशिश तो की, मगर उसके बावजूद गेंद सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. इसी बीच आद्य सप्लायर्स नौखार ने टॉस जीता है. कमाल की बल्लेबाजी, बहुत ही जरूरत थी. और जिस तरह से मैंने छोटा सा एक इंटरव्यू किया था मैक्सी का, ये लीजिए आया फिर से एक बार इसी ओवर में चौथा छक्का. कमाल की है आदर्श ने, आदर्शवत बल्लेबाजी, कमाल की बल्लेबाजी. बहुत रेयर देखने को मिलता है इस तरह से परफॉर्मेंस, क्योंकि पहले कुछ ओवर में बहुत संघर्ष कर रहे थे, झगड़ रहे थे रनों के लिए. पहले ओवर में 11, दूसरे ओवर में मात्र 1 ही रन आया था, तीसरे ओवर में मात्र 2 ही रन आए थे और चौथे ओवर में मंथन नाइक ने खर्च किए हैं. तो अंतिम ओवर में 36 रन आए हैं, 50 रन स्कोर कार्ड पर. 5 छक्के, 1 चौका और 2 वाइड गेंदे. 36 रन. देखिए, एक ओवर भी आपका काम तमाम कर सकता है, काम बिगाड़ सकता है. ये इस मॅच में हमें देखने को मिला. तर मित्रांनो, एकूणच जिंकण्यासाठी 51 धावांची गरज आहे. सामना सुरू होण्यापूर्वी खुश खबर जी थोड्या वेळापूर्वी मी तुमच्यासोबत संभाषण केलं होतं. आपल्या या परिसरामध्ये वेल एज्युकेटेड विद्यार्थ्यांना मागील 2-3 वर्षामध्ये 250 ते 300 मल्टीनॅशनल कंपनीमध्ये नोकरी उपलब्ध करून देणारी एक संस्था आहे. त्या संस्थेचं नाव उत्कर्ष फाउंडेशन चोंडी. चोंडी मार्केटमध्ये आपल्या संपूर्ण या मार्केटमध्ये 3 ते 5 लाख रुपये या किमतीचे असलेले सॅपचे कोर्सेस उत्कर्ष फाउंडेशन यांच्या माध्यमातून मोफत त्याचं शिक्षण दिलं जातं. तसेच त्या विद्यार्थ्यांना मोफत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब प्लेसमेंट दिली जाते. तर जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील किंवा काही विचारपूस करायची असेल तर आपण चोंडी नाक्यावरती जाऊन बॅनर सुद्धा लावलेले आहेत आणि जे मार्केट आहे, मच्छी मार्केट आहे, तिथे त्यांचं ऑफिस सुद्धा आहे. लक्षात ठेवा, उत्कर्ष फाउंडेशन चोंडी. आपल्याला जर
कॉन्टॅक्ट करायचा असेल तर www.utkarshfoundation.com आणि आपण हर्षल ठाकूर यांच्याशी सुद्धा संपर्क साधू शकता, कारण ते या उत्कर्ष फाउंडेशन यांचे सदस्य आहेत. मी अगदी सर्वांना मनपूर्वक विनंती करेन की आपण तिथे जाऊन चौकशी करा आणि जर आपल्याला तो कोर्स पसंत आला तर त्यामध्ये तुम्ही सहभागी व्हा, कारण आपल्याला हे जे शिक्षण आहे ते मोफत दिलं जाणार आहे. 3 वर्षाचा हा कोर्स असेल, SAP अर्थात SAPचा हा कोर्स, आणि कोर्स पूर्ण झाल्यानंतर आपल्याला मल्टीनॅशनल कंपनीजमध्ये प्लेसमेंट सुद्धा देण्यात येईल. तर एक समाजकार्य आहे, कोणत्याही प्रकारची फी इथे आकारली जात नाही. तर समाजकार्य करणाऱ्या या सर्व समाजसेवी सदस्यांचा मी हार्दिक आभार व्यक्त करतोय. आपल्या सर्वांना एक सुवर्ण संधी त्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती याच्याबरोबर शिक्षण फार महत्त्वाचं आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला एक मूलमंत्र दिलाय, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्याला शिकणं हे फार महत्त्वाचं आहे. खेळ जसं आपल्या आयुष्यामध्ये महत्त्वाचं आहे, तसंच शिक्षण हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. शिक्षण हा एक दागिना आहे. शिक्षण हे सर्वात मोठं हत्यार आहे. तर जे इंटरेस्टेड असतील त्यांनी कृपया त्या संस्थेमध्ये जाऊन विचारपूस करावी, चौकशी करावी आणि आपण त्या संस्थेमध्ये हा कोर्स करण्यासाठी तिथे ॲडमिट व्हावं अशी मी विनंती करेन. वळूया मित्रांनो पुन्हा एकदा क्रिकेटकडे. चलिए दोस्तों, तो जीतने के लिए 51 रनों की जरूरत, 51 टू विन इन 4 ओवर्स. 4 ओवर में 51 रन बनाने हैं, यानी हर ओवर में तकरीबन 13 रन की औसत से यहाँ पे रन बनाने होंगे. सलामी बल्लेबाज के रूप में सिद्धिविनायक जिराड के माध्यम से सचिन और उनके साथी बल्लेबाज अभिषेक नाइक, सचिन म्हात्रे स्ट्राइकिंग एंड पर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी आदर्श के ऊपर. आदर्श ने जिस तरीके से अंतिम ओवर में हल्ला बोल किया था, 5 छक्के, 1 चौका, 2 वाइड गेंदे और 36 रन जुटा लिए थे. वही आदर्श राइट आर्म ओवर द विकेट. पहली गेंद सचिन ने आओ देखा ना ताओ, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, उसे खेल दिया है मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. शुरुआत इससे अच्छी और शुरुआत क्या हो सकती है. फर्स्ट इंप्रेशन इज द लास्ट इंप्रेशन. अगर शुरुआत अच्छी है तो फिर अंजाम भी अच्छा होगा, एंड भी अच्छा होगा. इसीलिए मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. ये लीजिए फिर से एक बार ब्रांडेड सचिन का ये लाजवाब सुंदर छक्का. गेंद से शुरुआत की है और शायद यहाँ पे आगाह किया है, इशारा किया है कि हम भी कच्चे गुरु के चेले नहीं हैं, हम भी अच्छे और लंबे हिट लगा सकते हैं और ये मैच आसानी के साथ जीत सकते हैं. क्या कमाल का इशारा दिया है, मनोवैज्ञानिक दबाव में डाल दिया है. सारे खिलाड़ी इकट्ठा होकर आदर्श को कुछ समझाते हुए दिखाई दे रहे हैं, कुछ कान मंत्र देते हुए, कुछ सलाह और मशवरा देते हुए कि 30 गज का दायरा है और 30 गज के दायरे में इस बल्लेबाज को अगर रोकना है तो किस तरह की गेंदबाजी करने की जरूरत है. मनोवैज्ञानिक दबाव तो स्वाभाविक रूप से आएगा ही, क्योंकि बैक टू बैक 2 छक्के, मुसलसल 2 छक्के सचिन म्हात्रे के बल्ले से. कमाल की शुरुआत, और सही मायनों में 30 गज के दायरे में इसी तरह से शुरुआत होनी जरूरी भी है. तेज तर्रार गेंद, मगर इस मरतबा सचिन देखिए अपने एक्शन के जरिए से बताते हुए कि गेंद टप्पा खाने के बाद नीचे रही, ऊपर उठी ही नहीं, और इसी वजह से गेंद और बल्ले की कोई मुलाकात नहीं. बिंदी गेंद, राहत की सांस यहाँ पे ली होगी आदर्श ने, क्योंकि 2 छक्के के बाद उन्हें वापसी करना बेहद जरूरी था. अच्छी गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई और जैसे वैसे उस गेंद को ढकेला था. बैक टू द बॉलर
मगर बॉलर आदर्श फॉलो थ्रू में बहुत दूर जा चुके थे और इसी वजह से 1 रन लेने का यहाँ पे सुनहरा अवसर। इस 1 रन के साथ रनों की संख्या 13 रन, बिना कोई नुकसान। 4 गेंदें अब तक डाली जा चुकी है। पहली मर्तबा स्ट्राइकिंग एंड पर अभिषेक नाइक, अबू नाम से पहचाने जाते हैं, एक अच्छे ऑलराउंडर की हैसियत से जाने जाते हैं, मगर यहाँ पे थोड़ा सा लेट कर गए। बल्ला बहुत लेट आया, गेंद टप्पा खाने के बाद फौरन निकल गई। बाल बच गए, वरना ये ऑफ स्टंप उखाड़ सकता था। फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद देखने को मिली। अच्छी वापसी। लास्ट 3 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया है आदर्श ने। जी हाँ, सीधे बल्ले से खेला, बहुत ही बढ़िया स्ट्रोक तो है, मगर मिड ऑन और मिड ऑफ में फील्डर तैनात है। मिड ऑफ के फील्डर एक लंबी दौड़ लगा के आए, उस गेंद को फील्ड किया, मगर 1 रन तब तक दोनों भी बल्लेबाजों ने चुरा लिया। इस 1 रन के साथ 14 रन स्कोर कार्ड पर। पहली 2 गेंदों में 12 और अंतिम 4 गेंदों में मात्र 2 रन। बहुत ही बढ़िया कमबैक का आदर्श का यहाँ पे। आदर्श पाटिल एपी, मगर आदर्श ने जिस तरीके से बल्लेबाजी की है ना, उसका जिक्र तो होता रहेगा, क्योंकि ये आसान नहीं है। 5 छक्के और 1 चौका, और ऊपर से सोने पे सुहागा 2 वाइड, यानी 36 का आंकड़ा यहाँ पे मुकम्मल कर लिया है। दूसरे ओवर के लिए एक होनहार खिलाड़ी, रायगढ़ प्रीमियर लीग में भी जिन्होंने अपनी गेंदबाजी और बल्लेबाजी के जौहर दिखाए, निखिल पाटिल अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। 30 गज का दायरा हटने के बाद एक डीप पॉइंट, उसी के साथ एक लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन, डीप मिड विकेट, डीप स्क्वायर लेग। 5 फील्डर 30 गज के दायरे के बाहर, 6 फील्डर सर्कल के अंदर। स्लोवर 1 गेंद और उसे उछाल कर खेला है। ओहो, मैक्सी ने जंप तो लगाई है, मगर अब क्या हुआ? जी हाँ, जंप लगाने के बावजूद, हाथ को गेंद ब्रश करने के बावजूद गेंद सीमा रेखा के बाहर। 6 रन। काफी शानदार और खूबसूरत शॉट 6 रन के लिए। हालांकि ओवर पिच गेंद थी, आउट होने का खतरा था, मगर गेंद बल्ले के बीचों बीच टकराई थी। ज्यादा बल्ले को स्विंग नहीं कर पाए क्योंकि जड़ में डाल दिया था, मगर क्या खूबसूरती के साथ उन्होंने खेला था और तकदीर का भी यहाँ पे साथ मिला। जी हाँ, आखिरकार हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात है, एक आसान सा कैच, और इसी के साथ दूसरी ही गेंद के ऊपर अभिषेक नाइक को किया है चलता। और दूसरे ओवर के पहली ही गेंद पर एक छक्का हमें देखने को मिला, और कुल मिला के 20 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए निर्धारित 4 ओवर के इस मैच में 51 रनों की जरूरत। अभिषेक नाइक ने अपने टीम के लिए 7 रन जोड़े, जिसमें एक छक्का शामिल था। सचिन मात्रे 2 छक्के की सहायता से खेल रहे हैं। 13 रन बनाकर मात्र 4 गेंदों का सामना किया उन्होंने। सचिन मात्रे का साथ निभाने के लिए बाएं हाथ के बल्लेबाज अजिंक्य ठोंबरे, लारा नाम से सुपरिचित, मगर ये बल्लेबाज भी बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी कर सकते हैं। एक अच्छे ऑलराउंडर के हैसियत से इस खिलाड़ी ने भी अपनी पहचान बनाई है। कुछ बातचीत हो रही है मैदान में अंपायर्स और खिलाड़ियों के बीच। अभी अभी जो क्रिकेट के दीवाने हमसे जुड़े हैं यूट्यूब के जरिए से, ड्रीम्स क्रिकेट अलीबाग इस चैनल के जरिए से, उनकी जानकारी के लिए मैं बताता चलूं, जीतने के लिए 51 रनों की जरूरत। मैच जारी है। युवराज 11 वागेश्वर वाघरण बनाम सिद्धिविनायक झिराड। जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया। फुल टॉस गेंद थी, बिल्कुल संभल नहीं पाए, ना ही संभलने का मौका दिया है। पहली गेंद पर गोल्डन नक के शिकार हुए। लारा बैक टू द पैवेलियन।
20 रन स्कोर कार्ड पर और ये दूसरा झटका दिया है। मैच में फिर से एक बार ट्विस्ट यहाँ पे दिखाई देता हुआ, क्योंकि पहले ओवर में 14 रन आने के बाद ओवर की पहली ही 2 गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद ऐसा लग रहा था कि ये मैच बहुत जल्द खत्म होगा और आसानी के साथ सिद्धिविनायक झिराड इस मैच को जीतेगी। मगर युवराज 11 वागेश्वर वागरन ने फिर से एक बार कमबैक किया है। फाइटर खिलाड़ी है, ये फाइटर टीम है जिसमें मैक्सवेल मौजूद है, इसमें निखिल पाटिल है, आदर्श पाटिल है, ये सारे नौजवान और युवा खिलाड़ी है। ओहो, हैट्रिक गेंद थी, बाल बच गए। फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर ललचाया। फुलर लेन बिल्कुल नहीं कतरा रहे हैं क्योंकि उनको अपने आप पर भरोसा है। गेंद टप्पा खाने के बाद एक हाथ घूमी थी, बाहर की तरफ निकली थी, थोड़ी सी स्लोवर वन थी, हवा में लहराती हुई गेंद। बल्लेबाज बिल्कुल परख नहीं पाए थे, इस मतलब हवा में खेलने पर मजबूर कर दिया है। फिर से एक बार आउट होने का खतरा, जी हाँ आउट, और एक विकेट इसी ओवर में निखिल कमाल करते हुए। पाटिल से मैंने एक बार बातचीत की, एक बार रूबरू हुए हमसे वो, तब मैंने एक सवाल पूछा था, तब उसका जवाब उनका ये था कि मुझे हारना बिल्कुल पसंद नहीं है, मैं हारना नहीं चाहता हूं और ना ही मुझे हार बर्दाश्त होती है। और इसीलिए पहले ओवर में जब 14 रन आए उन्होंने अपने हाथों में गेंद ली। हालांकि पहली गेंद पर आउट होने का खतरा मंडरा रहा था, फिर भी छक्का जाने के बाद क्या गेंदबाजी की है। इस खिलाड़ी के नाम के चर्चे क्यों है, इस खिलाड़ी को एज आइकॉन के रूप में क्यों आमंत्रित किया जाता है, क्यों दावत दी जाती है, उसका उत्तम उदाहरण फिर से एक बार उन्होंने पेश किया है। जिस पिच के ऊपर गेंदबाजों के छक्के छुड़ाए जाते हैं, वहां पे ये गेंदबाज बल्लेबाजों को नचाता हुआ, ताक दिनाधीन करते हुए बल्लेबाज करे तो क्या करे, इसी विवंचना में पूरी तरीके से चकमा दिया, फंसाया। पहली गेंद पर 6, उसके बाद लगातार 5 गेंदें बिंदी और एक ही ओवर में 3 विकेट। क्या कहने निखिल पाटिल के, मैच को घुमा दिया है, मैच को अपने पाले में झुका दिया है, मैच में फिर से एक बार वापसी दिला दी है। क्योंकि 2 ओवर की समाप्ति के बाद मात्र 20 रन और अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 31 रनों की जरूरत। 15.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं। कितना आसान लग रहा था ये मैच, मगर अब कितना मुश्किल हो चुका है। मगर जब तक सचिन मात्रे मैदान में रहेंगे, मुझे तो ऐसा ही लगेगा कि ये मैच सिद्धिविनायक झिराड के पक्ष में ही जाएगा, क्योंकि ये खिलाड़ी बहुत ही बेहतरीन है। ये खिलाड़ी कभी भी मैच का रुख बदल सकता है, मैच की तस्वीर बदल सकता है। जी हाँ, यहाँ पे हवा में गेंद है, सचिन के लिए खतरा, और सचिन भी पहली गेंद पर फुल टॉस थी, उसके बावजूद आउट। जादू हो रहा है पिच पर, कोई भानामती यहाँ पे हो रही है, कुछ चमत्कार यहाँ पे दिखने को मिल रहे हैं। अचानक देखिए नूर बदल दिया, तस्वीर बदल गई है, तकदीर बदल दी है। जहां पे सचिन बहुत ही बढ़िया बल्लेबाजी कर रहे थे, थोड़ी देर के लिए नॉन स्ट्राइकिंग एंड पर गए, वहां से निराशा और मानसिकता में बदलाव शायद नजर आया और पहली ही गेंद पर फुल टॉस होने के बावजूद एक आसान सा कैच कवर की दिशा में देकर मैदान से बाहर जा चुके हैं। सचिन आउट होने के बाद देखिए ऊपरी क्रम के बड़े बल्लेबाज, चारों बल्लेबाज आउट हो चुके हैं। अब मंथन नाइक और प्रसाद के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी। हालांकि मंथन नाइक भी लंबे लंबे हिट लगाकर वन हैंडेडली इस मैच को अपनी तरफ झुका सकते हैं, मगर उनका साथ देना होगा प्रसाद को, क्योंकि ये आसान नहीं है। टारगेट यहाँ पे धीरे धीरे बढ़ रहा है।
फुल टॉस नहीं कर सकते, फिर से एक बार फुल टॉस गेंद को पहुंचा दिया है प्रसाद ने, डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर। फिर से एक बार फेयर डिलीवरी, फेयर डिलीवरी। तो यहां पे 6 रन मिलेंगे, 26 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और यहां से 25 रनों की और जरूरत। 10 गेंदे 25 रन, 25 रन 10 गेंदे। मैंडेटरी पावर प्ले खत्म हो चुका है। 5 फील्डर ऑन साइड की दिशा में, 4 फील्डर ऑफ साइड की दिशा में। शॉर्ट थर्ड मैन, शॉर्ट कवर, उसी के साथ एक डीप पॉइंटर, एक लॉन्ग ऑफ। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार उछाल कर खेला जरूर है, मगर ऊंचाई ज्यादा है, लंबाई कम। और लॉन्ग ऑन की दिशा में बहुत ही बढ़िया, बहुत ही खूबसूरत, बहुत ही सुंदर कैच, आउट। तराजू की तरह यहां पे झूलता हुआ दिखाई दे रहा है। कभी युवराज 11 वागेश्वर वाघरण की तरफ झुकता हुआ, तो कभी सिद्धिविनायक जिराट की तरफ जाता हुआ। कश्मकश भरा हुआ ये मैच, कांटे की टक्कर, कांटे का मुकाबला। जो भी क्रिकेट के दीवाने इस मैच का आनंद उठा रहे हैं, लुत्फ उठा रहे हैं। अब यहां से ये कहना बहुत ही मुश्किल कि कौन सी टीम जीतेगी। हालांकि अक्षय पाटिल, मैक्सी, जिन्होंने 3 गेंदों में 2 विकेट चटकाए, मगर एक छक्का भी इस ओवर में लग चुका है। अभी भी 3 गेंदें आना बाकी, उसके बाद एक ओवर, यानी कुल मिला के 9 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की और जरूरत। नए बल्लेबाज इसी बीच रोहित नाइक। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक है, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया था, मगर शॉर्ट थर्ड मैन में उस गेंद को फील्ड करने में कामयाब रहे। 1 रन यहां पे आसानी के साथ मिलेगा, मगर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज मंथन नाइक को खेलने का मौका मिलेगा। मंथन नाइक को आज अपने बल्ले का जौहर दिखाना होगा, अपने बल्ले का दमखम दिखाना होगा, क्योंकि उनके टीम को उनकी अच्छी बल्लेबाजी की सख्त जरूरत है। इस तरह के जब मैच आप अपनी टीम को जितवाते हो, तो आपके टीम के आप चहीते खिलाड़ी होते हो, उसी के साथ साथ ये सारे क्रिकेट के दीवाने भी आपसे प्यार करने लगते हैं। जी हाँ, अच्छी गेंद, मगर मैक्सी की बहुत ही बढ़िया गेंद थी, डिप होती हुई, मगर उसे कारपेट के सहारे शानदार ड्राइव में तब्दील तो किया। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 ही रन यहां पे मिलेगा, दूसरे रन के लिए कोई मौका नहीं। हालांकि डायरेक्ट हिट होने के बाद दूसरा रन लेने का विचार और सोच जरूर थी, मगर मौका बिल्कुल नहीं था। 1-1 रन अगर यहां पे आता है तो युवराज 11 वागेश्वर वागरण के खिलाड़ी खुश होंगे, उनके गांव वाले खुश होंगे, उनके फैंस और उनके फॉलोअर्स खुश होंगे। मैक्सी ने अच्छी कमबैक किया है। जी हां, तेज तर्रार गेंद फिर से एक बार बहुत ऊंची गई है हवा में, और वहां पे फिर से एक बार लाजवाब, शानदार और झरनाटेदार
हेलो चेक हेलो चेक हेलो चेक। चलिए दोस्तों मैदान पर चलते हैं, जहां पे एक रन तो आसानी के साथ यहां पे मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और यहां पे क्या हुआ, जी हां अंपायर जी ने अपने गर्दन को हिलाकर इशारा दिया है कि नॉट आउट। 2 रन यहां पे मुकम्मल। जी हां अंपायर जी फिर भी देखना चाहते हैं, तीसरे अंपायर के पास पहुंचे हैं, ये फैसला तीसरे अंपायर तक पहुंचा है। अब यहां पे हमारे तीसरे अंपायर देखेंगे कि क्या मंथन नाइक क्रीज में पहुंचे हैं सही सलामत या क्रीज से बाहर रह चुके हैं। कश्मकश भरा हुआ ये मैच है। नॉट आउट करार दिया है, तो 2 रन यहां पे मुकम्मल। रनों की संख्या 28, 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं और 30 रन 28 प्लस 2 यानी 30 रन हो चुके हैं और अब जीतने के लिए 21 रनों की जरूरत, 21 टू विन। 5 गेंदें शेष और जीतने के लिए 20 रनों की जरूरत। स्ट्राइकिंग एंड पर मंथन नाइक, गेंदबाजी की जिम्मेदारी निखिल। जी हां सीधे बल्ले से खेला है बॉलर के सर के ऊपर से, किसी भी फील्डर के लिए कोई मौका नहीं। हालांकि यह हाफ शॉट था मगर मंथन की ताकत का इजहार किया है मंथन ने, बहुत ही खूबसूरत। फिर से एक बार बढ़िया स्ट्रोक, 6 रन। तीन गेंदें बची है, सॉरी 4 गेंदें बची है और 15 रनों की और जरूरत। 4 गेंदें 15 रन, 15 रन 4 गेंदें। सिद्धिविनायक जिराड या युवराज 11 वागेश्वर वागरन। ये देखिए इसे कहते हैं प्रेशर, इसे कहते हैं मनोवैज्ञानिक दबाव, टेंशन से भरा ये माहौल, उसे हैंडल करना इतना आसान नहीं होता। ऑप्शन के बाहर ललचाने की कोशिश में निखिल धुमाल चूक गए, वाइड का इशारा आया अंपायर का। फुल टॉस गेंद, फिर से एक बार मंथन नाइक ने आओ देखा ना ताओ, लोगों की दिशा में आदर्श के सर के ऊपर से मस्तक पर दस्तक देती हुई गेंद, 6 रन। कमाल के शॉट खेले हैं, लाजवाब शॉट खेले हैं। जिस शॉट की सख्त जरूरत थी सिद्धिविनायक जिराड के लिए, वो 2 शॉट तो यहां पे मंथन नाइक के बल्ले से आए हैं। अभी भी 3 गेंदें बाकी है और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। देखिए मैच निनाद कहां पे था और मैच कहां पे आ चुका है, या मैं ये कहूंगा कि मंथन ने ये मैच कहां पे लाकर खड़ा कर दिया है। बिल्कुल किसी भी नजरिए से देखा जाए तो नहीं लगा था कि सिद्धिविनायक जिराड भी इस मैच को इतनी आसानी के साथ जीत की दहलीज तक पहुंचेगी। बहुत सारे रन चाहिए थे मगर अचानक गियर बदला। जी हां फिर से एक बार ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को खींचकर खेला है लॉन्ग ऑन की दिशा में, वहां पे निखिल मौजूद है। निखिल की बहुत ही बढ़िया फील्डिंग, अच्छा थ्रो और दूसरे रन की एक नाकाम कोशिश, क्योंकि स्ट्राइक एंड पर लाना चाहते थे मंथन को और ये तमन्ना, ये ख्वाब उनका पूरा होता हुआ, मगर अभी भी काम आधा अधूरा है। बहुत ही अच्छी गेंदबाजी में कहूंगा, अच्छी वापसी। इसी बीच गेंदबाज की भी मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि 2 छक्के इस ओवर में आने के बाद दो गेंदें और 7 रनों की जरूरत। एक बड़ा शॉट जरूरी है, एक बड़ा शॉट यहां पे लाजमी है। एक चौका या छक्का अगर इन 2 गेंदों में आता है तब जाके यहां पे काम बनने वाला है। फुल टॉस गेंद थी, उसका फायदा उठाया है। लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर गेंद दंदनाती हुई निकल गई 4 रन के लिए
और यहाँ पे अंपायर जी ने तीसरे अंपायर को फिर से एक बार पुकारा है, तीसरे अंपायर की याद की है, क्या ये नो बॉल है? अब यहाँ पे देखा जाएगा फिर से, क्योंकि मैच में यहाँ पे टेंशन जबरदस्त बढ़ता हुआ दिखाई दे रहा है, इसीलिए अंपायर्स भी किसी भी तरह का रिस्क उठाना नहीं चाहते। अंपायर्स देखना चाहते हैं क्या यहाँ पे ये नो बॉल थी, क्योंकि एक गेंद यहाँ पे बढ़ सकती है, एक रन यहाँ पे बढ़ सकता है और बल्लेबाजों के लिए आसान हो सकता है। और इसी वजह से तीसरे अंपायर अब उस गेंद को बहुत ही गौर और फिक्र के साथ देखते हुए कि वहां पे क्या हुआ, मगर 4 रन तो यहाँ पे मिल चुके हैं। इस चौके को अगर जोड़ा जाए तो रनों की संख्या कितनी होगी हमारे गुणन लेखक बताएंगे। 48 रन हो चुके हैं, मगर अब 1 रन और बढ़ेगा या 48 तक ही सीमित रहेंगी रन संख्या, ये देखना होगा। मगर गेंदें अभी भी शेष बची हुई, अभी भी फेयर डिलीवरी। एक गेंद और 3 रनों की जरूरत सिद्धिविनायक जिराट को जीतने के लिए। एक गेंद 3 रन, स्ट्राइकिंग एंड पर मंथन और खेल दिया है ऊंचा, मगर वहां पे मैक्सवेल नीचे और ये आसान सा कैच और इसी के साथ मंथन नाइक आउट और ये मैच जीत लिया है युवराज 11 वागेश्वर वागरन ने। बहुत बहुत अभिनंदन, लाजवाब, शानदार, आउटस्टैंडिंग, आश्चर्यकारक ये जीत, बहुत ही मूल्यवान, बहुत ही महत्वपूर्ण ये जीत। बहुत जबरदस्त संघर्ष तो किया मंथन ने, सिद्धिविनायक जिराट ने, मगर आखिरकार जीत गए हैं इस मैच को वागेश्वर वागरन युवराज 11। एक गेंद और 3 रनों की जरूरत थी और वहां पे जोरदार प्रहार किया था हवा के खिलाफ, मगर गेंद बहुत ही ऊंची गई, लंबाई नहीं थी और इसी वजह से मिड विकेट की दिशा में पकड़े गए और आखिरकार विजय यहां पे संपादित किया है युवराज 11 वागेश्वर वागरन ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी कोण असावा, कारण 2 ते 3 खेळाडू असे आहेत ज्यांनी अप्रतिम कामगिरी केली आणि सनसनाटी विजय संपादित करण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा इथे उचललाय।